नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत मराठी बिग बॉसच्या एपिसोड 9 रिव्ह्यू. तर एक आठवडा झालेला आहे. एक स्पर्धक एलिमिनेट सुद्धा झालेला आहे, पुरुषोत्तम दादा. आणि भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सर्वांची शाळा घेतलेली आहे. कोण चांगलं वागलं, वाईट वागलं. त्यानंतर एक टास्क वगैरे पण झालेला आहे. आणि आता नवीन आठवड्याची म्हणजे दुसऱ्या आठवड्याची कॅप्टन्सीची चर्चा चालू झालेली आहे. तर सर्वच जणांची ही चर्चा चालू असते. यामध्ये आर्या, पॅडी वगैरे सगळेजण असतात. आर्याला समजावून सांगतात की तू एक स्ट्रॉंग कॅप्टन होऊ शकतेस आणि तू पर्सनल ज्या गोष्टी आहेत आपल्या ज्या अधिकार झालेल्या आहेत त्या कुठल्याही मनावर वगैरे घेऊ नको. इकडं या बाजूला अभिजित जो आहे, अभिजित इरिनाला सांगतो की तू सुद्धा चांगली स्पर्धक आहेस आणि तू सुद्धा चांगली कॅप्टन वगैरे बनू शकते. दुसऱ्या बाजूला जी टीम आहे म्हणजे अरबाज, निक्की, वैभव वगैरे यांची, तर यामध्ये प्लेयर कमी आहेत. कारण हे वादावादी झाल्याप्रमाणे यामध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि घनश्याम. खरं घनश्यामची पण त्यांना गॅरंटी वाटत नाही, कारण तो इकडं तिकडं असतो त्यामुळं. तर यांची जर चर्चा असते की आपल्याला आणखीन प्लेयर्सची गरज आहे जेणेकरून आपल्याकडे येतील. अरबाज म्हणतो की डीपी आहे हा येणार नाहीये असं मला तर वाटतंय. त्यानंतर तो म्हणतो की योगिताला जर आपण घेतलं तर बरं होईल. खरं योगिताला कन्व्हिन्स करायला पाहिजे. खरं इकडं बाजूला योगिताचा सिना वेगळाच चालू असतो. योगिता आणि अंकिता दोन रडूबाई एकत्र आलेले असतात आणि त्यांची रडारड चालू होती की योगिता म्हणते की एक आठवड्यातच मला असं काही काही बरंच बघावं लागलं आणि मला हे आता सहन होत नाही, मला घरी जायचंय वगैरे असं तिचं थोडी इच्छा होती. तर जान्हवी वगैरे यांचं जे बोलणं चालू असतं की योगिताला आपण इकडे घ्यायला पाहिजे, तर निक्की म्हणते नाही जायचं तिला, तिला जाऊ दे, आपण तिला जास्त गेम मध्ये आणून वगैरे आपली स्पर्धा वाढवायला नको. निक्की अरबाजला बऱ्याच गोष्टी समजून सांगत असते की शांतपणे घ्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. त्यानंतर नवीन टास्क येणार असतो, त्याची तयारी चालू होते आणि बिग बॉस कडून एक लेटर येतं. ते अभिजित सावंत वाचून दाखवतो की यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही जे 6 उमेदवार हे केलेले होते, माघार घेतली होती कॅप्टन्सीचे, त्याप्रमाणे ती प्रत्येकी 30,000 प्रमाणे 1,80,000 तुम्हाला बीबी करन्सी दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बेड वगैरे हे जे मागच्या वेळी सेम जसं सगळं किराणा माल वगैरे घेतलेला होता तसं तुम्ही घेऊ शकता. आणि आता सध्या तुम्ही जे आहेत ते बेड वापरू शकता, कारण बेड वापरायला परमिशन दिली नव्हती म्हणून. यानंतर जो आहे की आर्या आणि जान्हवी यांना तंटाघरा मध्ये खेळायला दिलेलं असतं, म्हणजे एकमेकींचा राग हा काढायला दिलेला असतो. त्या बदल्यात बिग बॉस त्यांना प्रत्येकी 30,000 बीबी करन्सी देतात आणि त्यांना सांगतात ही इंडिव्हिज्युअल आहे, ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि ही तुमचं तुम्ही जपून ठेवायची आहे. यावर निक्की वगैरे अरबाज सगळे खुश होतात ज्यांना हा गेम कळतो त्यांना, की आपण दुसऱ्याची चोरू शकतो किंवा आपण वापरू शकतो. इकडं लगेच राजकारण चालू होतं की एकमेकांचे पैसे चोरायचे का आपले पैसे सेव्ह करायचे वगैरे याच्यावर. अभिजित सावंत उत्तम बोलतो. अभिजित सावंत म्हणतो की आपले पैसे वाचवणं हे महत्वाचं आहेच, त्याबरोबर त्यांचे पैसे सुद्धा आपल्याला कशाही करता येतील. खरंच सबुरीनं घ्यायचं हे त्याचं म्हणणं आहे. खरं अरबाज आणि निक्की वगैरे यांचं जे डोकं असतं ते फक्त की आपण त्यांचे पैसे चोरायचंच. त्यात तसा निक्की ही मागं असते. जान्हवी, वैभव आणि ह्यांचं डोकं फार चालत असतं. तर छोटा पुढारी आपला आधेमध्ये फिरत असतो. तर तो त्याला सांगतात की काय करतात, त्यांचा ऍक्शन प्लॅन वगैरे काय आहे वगैरे. तर इकडं अभिजित सगळं शांतपणे घेतो. या ठिकाणी जाणीव होते की अभिजित इकडची टीम जी आहे ती लीड करायला त्यानं चालू केलेलं आहे. डीपी वगैरे सगळे थोडे माग आहेत. खरं पॅडीनी जरा पुढाकार घेतलाय असं आपल्याला दिसतं. तर यामध्ये आर्या जी आहे ती आर्या आपल्या कपड्यांमध्ये पैसे लपवून ठेवते. सगळ्यांना वाटतं की इकडं अरबाज वगैरे त्यांना की निक्की सॉरी आर्यानंच पैसे जॅकेटमध्ये घालून ठेवलेले आहेत. मग परत लक्षात येतं की नाही अभिजित सावंतनं जॅकेटमध्ये वगैरे घातलेले आहेत असं त्यांना वाटायला लागतं. तोपर्यंत अरबाज इकडं त्याच्या कुरघोड्या करायला चालू करतो. तो एकमेकांच्या इकडं सामान चेक कर वगैरे हळूहळू त्याचं चालू होतं. त्यानंतर स्वतःचे पैसे जे आहेत ते लपवून ठेवतो. अभिजित सावंत वगैरे सगळेजण बाहेर बसलेले असतात, ते पण आत येतात, सर्वजण झोपी जातात. तर अरबाज, निक्की, जान्हवी आणि वैभव हे चौघजण अभिजित सावंतच्या ज्या ठिकाणी झोपलेलं आहे त्या ठिकाणी उडी मारतात आणि त्याला घेरतात. म्हणजे त्याच्या अंगावर अक्षरशः पडतात. अतिशय चुकीचं दिसतं ते सगळं आणि हे फिजिकलच होतात. म्हणजे त्याच्याबरोबर त्याला मारहाण केल्यासारखाच हा एक प्रकार होतो. त्याचं जॅकेट काढून घ्यायला असं तो सांगतो ठीक आहे ठीक आहे. पहिल्यांदा तो पण थोडं मस्तीत करतो की म्हणजे ठीक आहे चला मस्ती करत असतील आणि हा गेम आहे म्हटल्यावर थोडं त्याला पण वाटलं असेल. खरं ते अति होतं. अरबाज वगैरे सगळं अति करायला लागतात.
तरी तो शांत बसलेला असतो. अभिजित सावंतचा संयम खूप चांगला वाटला मला याच्यात. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, आता तुम्ही बघितलं सगळं झालं, जावा ना आता. तर तेव्हा पण म्हणतो हे चुकीचं आहे पूर्णपणे, की हे फिजिकल होणं वगैरे असं तसं. नंतर अरबाज तिथंच बसलेला असतो आणि त्याच्या ड्रॉवर काढ, हे कर ते कर. तो म्हणतो तू माझ्या पर्सनल स्पेसला हात लावू शकत नाहीस, आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्याबरोबर अभिजित सावंतला पॅडी सुद्धा साथ देतात. पॅडी खरंच ताजेतवाने झालेत, आणि मागच्या आठवड्याभराचा त्यांनी अनुभव घेऊन कोण चुकीचं वाईट वागतंय वगैरे असं वाटतंय. सिनियरिटी त्यांची दिसतीये. ते पण थोडं जरा दरडावून बोलतात की असं नाहीये, हे पूर्णपणे चुकीचं वागताय तुम्ही ते. खरं अरबाज, वैभव आणि जान्हवी ह्यांना चूक लक्षातच येत नाही. निक्की थोडीफार माघार घेते. तिथं लक्षात येतं, जाणवतं की त्या पूर्ण सीनमध्ये निक्कीला जाणवतं की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. ती असती त्यांच्याबरोबर, खरं आहे नाही. त्यानंतर ते छोटं टमटम, तो बडबड्या, तो तर इकडे तिकडे फिरत असतो. तो लगेच म्हणतो माझ्या टीमचं असं तसं हे ते, काही बडबडायला लागतं. म्हणजे त्याच्यात काही अर्थच नाही, त्याने काही बघितलेलं नसतं किंवा काय नाही. त्यानंतर अंकिता पण इकडं तिचा प्रयत्न करते की अभिजितला वाचवायला. खरं तिला सुद्धा हे पडतात की तू कधी बघितलंस, तू कुठं काय केलंस. तर अतिशय फालतूपणा हा आहे. आणि एवढं हे होऊन सुद्धा मला समजत नाही की वीकेंड येण्याचीच वाट कशाला बघायला लागती. जर समजा अशी काही घटना घडली वगैरे असते, यामध्ये काही जर फिजिकल प्रॉब्लेम वगैरे आला असता, तो म्हणतो की माझा हात काळा निळा पडलाय वगैरे तरी हे ऐकत नाहीत. आणि अरबाज जे म्हणतो, हे असे गुंड प्रवृत्तीचे आणि फालतू लोक कशाला घेतात मला तेच समजत नाही. तो आधीच्या एपिसोड सुद्धा मध्ये घनश्याम निक्कीला वगैरे समजावून सांगत असतो, माझा ना कंट्रोल सुटला ना की तेवढ्या पुरतं मला समजून घ्या, बाकी सगळं व्यवस्थित आहे. हीच जी अशा वृत्तीची लोक असतात ना, त्यामुळे आता सध्याच्या बऱ्याच घटना घडत आहेत की यांना शॉर्ट टेम्पर म्हणता येत नाहीत किंवा काही नाहीत. हे तयारच असतात की हाणामार करायला आणि हे करायला. हे पूर्णपणे चुकीचं आहे, आणि याच्यावर खरंच ऍक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे नुसतं काही रितेश देशमुख बोललेला नाही, आणि या आठवड्यात तरी निदान त्याच्यावर बोलून काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावी, ही अशी सर्वांची, म्हणजे महाराष्ट्रात जे सगळे ऑडियन्स बघतात ना, त्यांना हे सगळ्यांना असंच वाटणार. खरं अभिजित सावंत खूप छान खेळलेला आहे. अभिजित सावंतनं दाखवून दिलेलं आहे की शांतपणे सुद्धा आपण गेम खेळू शकतो. हे सगळे जे 4 प्लेयर आहेत, तर हे बाकीच्यांचे सुद्धा हंतरून पांघरून वगैरे काढून बघायला लागतात. वर्षा उसगावकर शांतपणे झोपलेले असतात, अंकिता सुद्धा झोपलेली असते. तर त्यांना उठवून हे कपडे म्हणजे त्यांची उचकाउचकी करून सगळं बघायला लागतात. हे चुकीचं वाटतं थोडं, की तुम्हाला जर खेळ खेळायचा ना, तुम्ही इतर वेळी खेळा किंवा हे खेळा. तर असं दुसरा माणूस झोपलेला असताना तुम्ही असं वागणं हे चुकीचं आहे. यात धनंजय पवार हा जरा थोडी कॉमेंट्री करत असतो. ते पहिल्यांदा थोडं मजेशीर वाटतं, परंतु धनंजय पवारकडनं ही काही अपेक्षा नाहीये की समोरचे चाललेलं जे आहे घटना, चुकीच्या घटना चाललेल्या आहेत, ते बघत बसणं. तो एक का चकार शब्दानं बोलला नाही की असं झालंय तसं झालंय. अगदीच कुठेतरी छोटं मोठं बोलला असेल, तर जे पॅडी अग्रेसिव्ह झाले तसा तो अग्रेसिव्ह कुठेही झालेला नाही. हे लिडरशिप म्हणून धनंजय पवारकडे सगळेजण बघतायत. खरं त्यात लिडरशिप गुण कमी होत आहेत का, तो दाखवतच नाहीये का भिलाय, याची शंका वाटते. वर्षा उसगावकर सुद्धा उठतात, आणि वर्षा उसगावकर सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलतात. आणि तो वैभव जो आहे, जे रितेश देशमुख म्हणलं की कॉपी आहे, रिप्लिक आहे अरबाजचा, तर तो जे अरबाज किंवा हे बोलल्यानंतरच बोलतो. त्याचं स्वतःचं मत काही नाहीये, कुठला रांगडागडी वगैरे काही नाहीये तो. तर एकही तो कुठली ऍक्शन घेत नाही. त्यानं सांगितलं हा लगेच मारायला आला, लगेच त्याच्या भोवतीनं त्याचा ड्रेस काढायला, शर्ट काढायला आला. अरे तुझं काहीतरी डोकं आहे का नाही? तू काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी वापर, की नाही बाबा हाणामार करून सुद्धा हे होत नाही. मसल पॉवर आहे म्हणजे सगळं काही होत नाही. मसल पॉवर तुम्ही बघितलं असाल की सगळीकडे चालत नाही. रितेश देशमुख सुद्धा गनिमी काव्याबद्दल बोललेले असतात, आणि गनिमी कावा सुद्धा तुम्हाला जो आहे तो यशस्वी करून दाखवतो. थोडा वेळ झाल्यानंतर सर्वजण इकडे तिकडे पांगतात, आणि ही जी भांडणं आहेत ही थोडी थांबतात. तर जान्हवीला निक्की समजून सांगत असते की बिग बॉसच्या याच्यात हे असले प्रकार चालत नाहीत. आपण फिजिकली त्याच्यावर अटॅक केलेला आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा पण माझ्या लक्षात आलं नाही वगैरे, पण आता वेळ निघून गेलेली आहे. तर ती सांगते की आता जी सिंपती वगैरे आहे ती अभिजितच्या बाजूने गेलेली आहे. सर्व कॅमेरामध्ये शूट झालेलं आहे. आपल्याला याची फळं भोगावीच लागतील, आणि ही फळं भोगायला आपण तयार राहायला पाहिजे. तर जान्हवी ला असं वाटायला लागतं की बापरे, असं कसं काय, तसं काय वगैरे, असं जरा एक तिच्या चेहऱ्यावरनं वाटतं. काही अंशी असं पण वाटतं की तिला वाटतं की आपली चूक झाली आहे, परंतु नाही वाटत, कारण ती स्पष्ट तसं बोलत नाही. हो आपल्याकडनं चूक झाली, आपण माफी मागू किंवा हे करू. निक्की अगदी
माफी मागायला सुद्धा तयार होते की आपण त्यांना सॉरी म्हणूया वगैरे. परंतु अरबाज आणि वैभव जे आहेत ते अतिशहाणे आहेत. तो वैभव तर खरंच मूर्ख आहे. तो अरबाज लगेच बोलला की लगेच त्याचे शब्द मागं बोलतो. तो स्वतःहून कधी बोलत नाही. तो म्हणत पण नाही की बाबा नाही आपलं हे झालंय वगैरे. तो अरबाज बोलला की लगेच बोलतो. कसला रांगडा गडी, आता फुसका गडी आहे पूर्णपणे. रात्री जान्हवीची रडारड चालू असते, सोफ्यावर बसून ती रडते. तर वैभव, इरिना वगैरे तिला थोडं समजावून वगैरे सांगतात. खरं नाही तिची रडारड ते पूर्णपणे ऍक्टिंग असते. एवढी जर ऍक्टिंग तिनं कधी सिरियल किंवा तिचं जे काही करिअर आहे त्याच्यामध्ये केली असती तर खरंच चांगलं घडलं असतं. आणि ती पूर्णपणे स्वार्थी दिसतीये आणि पूर्णपणे बुद्धू ती वाटते. हा काही कुठला गेम वगैरे वाटत नाहीये. अग्रेसिव्ह होणं म्हणजे गेम नाही. निक्की ज्या ठिकाणी अग्रेसिव्ह व्हायची त्या ठिकाणी अग्रेसिव्ह होती. इतर वेळी ती सॉरी बोलती आणि मार्ग मोकळा करते लोकांना. म्हणजे ती माहित आहे की ती माणूस म्हणून वाईट आहे. खरं ती एक चांगली स्पर्धक आहे आणि तिचा हाय हॅलो सगळ्यांबरोबर व्यवस्थित आहे. तर सकाळी उठल्या उठल्या जे आहे ते यांची चर्चा चालू होती की निक्कीनं आपल्याला हाय हॅलो केलं नाही, गुड मॉर्निंग वगैरे केलं नाही. तर या ठिकाणी जी जान्हवी आहे तर जान्हवी हिंदीमध्ये बोलत होती, ऐसा वैसा उसने मुझे लुक दिया, ये किया वो किया. अगं मराठी बिग बॉस आहे ना, तुम्ही मराठीच आहात ना. कुठनं काय चंद्रावरनं पडलाय का कुठनं पडलाय? तुम्हाला येत नाही का मराठी बोलता? निक्की कॅमेराकडे बघून बोलत असते की मला पहिल्या आठवड्यातच सगळ्यांचे रंग कळाले. जे आज माझ्या बरोबर आहेत ते दुसऱ्या ग्रुपमध्ये जातील किंवा जे दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत ते माझ्या ग्रुपमध्ये वगैरे येतील. हे रितेश सर म्हणलेले ते खरंच आहे. लोकांचं रंग रूप सगळं बदलत असतं. तर तिला त्याच्यावर विश्वास बसतो असं ती एक निदान फुटेज मिळण्यासाठी तरी बोलते. अभिजित आणि निक्कीची चर्चा होत असते की सगळ्यांच्या इमोशन्स असतात, तसं इमोशन्स बरोबर खेळायला नको वगैरे पाहिजे. प्रत्येकाची पर्सनल स्पेस वगैरे असते. त्यावर त्यांचं डिस्कशन होतं. जरा तिला रडायला वगैरे पण येतं की मला परत कोण विचारलं नाही वगैरे असं तसं. तर निक्की एक चांगल्यानं वर्षा उसगावकरांना विचारते तुमची आंघोळ वगैरे झाली का, आणि तुम्हाला जर जायचं असेल तर लगेच जावा. आणि आता मी पण असंच केलं. अभिजित गेलेला त्याच्यानंतर मी जाणार होते. तर गरम पाणी संपू नये म्हणून मी कॅमेरासमोर सांगते की गरम पाणी चालू ठेवा, मी लगेच आंघोळीला जाते आणि तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही पण लगेच जावा. असं ते एक शांतपणे सांगितलेलं असते. इथं हा नॉर्मल विषय संपत असतो किंवा एक नॉर्मल डिस्कशन असतं. तर वर्षा उसगावकरांना लगेच सुचतं की खोड काढायची. तर त्या बोलून दाखवतात, अगं काल रात्री तर हे सगळं तुझं सामान इथं पडलं होतं ना, तू आज लगेच उचलून ठेवलंस लगेच हे ते. मग ती म्हणते हो माझं काल होतं. मग ती निक्की म्हणते की माझं होतं मी कायम इकडं ठेवणार, असं करणार तसं करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. वर्षा उसगावकर म्हणतात की नाही मग तू मला कशाला बोलून दाखवतेस की तुमचं सामान त्या कोचवर पडलेलं आहे असं तसं. मग मला बोलून दाखवायचं नाही. मग ती पण म्हणती तुम्ही मला बोलून दाखवायचं नाही. मग ती म्हणती मी वर्षा उसगावकर म्हणतात मी पण आता इथे सामान ठेवणार. निक्की पण म्हणते मी पण सामान ठेवणार. मग एकमेकांचे हंतरुण पांघरुण इकडं तिकडं फेकाफेकी होती. मग हा वाद मिटतो. खरं आता या वादाचा कंटाळा आलेला आहे. वर्षा उसगावकरांनी नवीन काहीतरी बोलावं. जर तुम्हाला ॲज अ सिनियर म्हणून बघत आहेत लोक तर थोडं ज्युनियर्सना थोडी मदत करावी. प्रत्येक वेळी फिजिकल टास्क असणार आहे असं काही नाही, किंवा तुम्ही मॉरल सपोर्ट तरी तुम्ही सर्वांना देणं गरजेचं आहे. आर्या म्हणते की आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. अंकिता, योगिता, अभिजित वगैरे सगळे असतात. तर अंकिता म्हणते आपण नुसतं गॉसिपिंग करत बसलेलो आहे आणि त्यांचा माणूस एकसारखा फिरतच आहे की आपण काय बोलतोय काय नाही ऐकतोय. तर आपण जरा थोडा व्यवस्थित विचार करायला पाहिजे वगैरे. मला एक समजत नाही, जर तुम्हाला ते करन्सी पाहिजे ना तर प्रत्येक, जर आता ते नोटांचं बंडल दिसतं तरी आपल्याला, खरं सुट्टे सुट्टे पैसे आहेत का काय आहेत ते माहित नाही. खरं ज्यावेळी धनंजय पवारनं पैसे दिलेले होते किराणा ह्याच्यात तर ते सुट्टे सुट्टे पैसे होते. तर थोडे थोडे पैसे सगळ्यांकडे ठेवा ना. एक गठ्ठाच तुमच्याकडे ठेवायला पाहिजे, एका व्यक्तीकडे ठेवायला पाहिजे असं कुठं काय आहे. एक एक दोन दोन नोट जरी प्रत्येकाकडे ठेवल्या तर ते उत्तम आहे. हीच गोष्ट मला यांची समजलेली नाही आहे. एवढं घाबराघाबरी करायची काही गरज नाही. समजा एकाकडं त्यांना पैसे सापडले तर एक नोट जाईल, दोन नोटा जातील, तुमचं पूर्ण तर नुकसान होणार नाही. इकडं छोटा पुढारी घनश्याम सूरजला बरोबर जाऊन वॉशरूम एरियामध्ये पकडतो आणि त्याला विचारायला लागतो की नाही बाबा मी तुझ्या बरोबरच आहे वगैरे असं तसं. खरं तुला एक विचारायचं, तू मला चुगलीखोर काच म्हणलास वगैरे. मी कुठं चुगली केली, तुझ्याकडे पुरावा कुठं आहे वगैरे काय. तर असं कुठं काय आहे पुरावा किंवा काय, आणि दिसतंच तसं ते की तिथे कागदोपत्री कुठले पुरावे नाहीये. खरं लक्षात येतं लोकांना की तू इकडनं तिकडं तिकडनं इकडे चाललाय. आणि छोटा पुढारी काय सूरजला पण काय मूर्ख समजतोय काय, तो पण माणूस आहे. त्याला फक्त त्याचं कम्युनिकेशन नाहीये, बोलणं फक्त नाहीये. कारण नजर त्याची उत्तमच आहे बाकी सगळ्यांपेक्षा, तिची आणि त्या इरिनाची.
तर त्याला विचारतो, नाही भावा मी तुझ्याबरोबरच आहे, आपण एकाच बॅकग्राऊंड मधनं आलो, हे आलोय. अरे सारखं काय गरज आहे बॅकग्राऊंड काढायची वगैरे, आता इथं एका लेवलला सगळे आलात तुम्ही स्पर्धक वगैरे. म्हणजे त्या छोट्या पुढारीनं कधी विचार सुद्धा केला नसेल की आपण वर्षा उसगावकर वगैरे यांच्याबरोबर खेळू, अभिजित सावंत बरोबर खेळू, पॅडी कांबळेंबरोबर खेळू. हे सगळे ज्येष्ठच आहेत आणि तुझ्या मनानं उत्तम त्यांनी करिअर त्यांचं केलेलं आहे. तर सूरजला हा थोडं असं सांगतो की मी तुझ्याबरोबरच आहे, मी तुझ्या पाठीशीच राहीन वगैरे. तर हे पूर्णपणे राजकारणी आहे आणि सूरज ह्याच्यावर मला आता विश्वास ठेवायला असं काय वाटत नाही, कारण सूरज पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता त्याचा गुलीगत परफॉर्मन्स जो आहे की नाही, एक्सक्युझिड किंवा ऐक्यूवाला तो परफॉर्मन्स 100% दाखवणार. आता सूरज जो आहे तो किचनमध्ये येतो. किचनमध्ये ती अग्रेसिव्ह भांडकुदळ बाई जान्हवी वगैरे असते, ती व्हिलन आहे असं मला कळालं. कुठल्या तरी सिरियलमध्ये व्हिलन वगैरे होते, तर ती खरंच व्हिलनपणा वगैरे दाखवते वाटतं. तर कचरा टाकताना काहीतरी होतं, सूरज कचरा टाकत असतो आणि त्याचवेळी ही पण कचरा टाकायला येते. तर सूरज ते झाकण बंद करतो कचऱ्याचं, असं काहीतरी होतं. ते आता मुद्दामून केलं किंवा काय केलं हे आपल्याला कळत नाही. तर त्याच्यावरती जान्हवी भांडायला लागते, त्याची लायकी काढते, त्याला बोलते की तू असाच आहेस, तू तसाच आहेस, तुझी माझ्यासमोर उभा राहण्याची लायकी नाही वगैरे. तर सगळेजण तिला बाकीचे बोलतात की हे चुकीचं आहे, काय वागलीस आणि तू काय केलंस. अंकिता तिथे सबुरीची भूमिका घेते, सूरज सुद्धा तिला हाडतूड करून टाकतो. हे एक भारी वाटतं की त्या जान्हवीला सुद्धा तिची लायकी दाखवणं खरंच गरजेचं आहे, कारण ती लायकीवर दुसऱ्याच्या उतरते, तर तिची सुद्धा लायकी दाखवणं गरजेचं आहे. अंकिता सबुरीनं भूमिका घेते आणि सूरजला बाहेर घेऊन येते. यात वैभव वगैरे सुद्धा सगळं समजून सांगतात की असं नाही आहे, त्यानं काही तर झालं असेल चुकीनं किंवा हे झालं असेल, तू हे करायला करते. खरं ती तिचा अतिशहाणपणा करायला लागते. लक्षात घ्या, जसा वर्षा उसगावकर आणि निक्की यांच्या वादाचा लोकांना बघताना कंटाळायला लागलाय, तसं हिच्या अग्रेसिव्हनेसचा सुद्धा 1-2 दिवसानं कंटाळा येणार. कारण आर्या इकडं असं दाखवलेलं आहे किंवा दिसतंय की आर्या शांत झालेली आहे, तिला जे असं कॉम्पिटिटर वाटत होती. आता जान्हवीला जर भांडायचं असेल, एकतर योगिता बरोबर भांडायला पाहिजे किंवा निक्की बरोबर भांडायला पाहिजे किंवा अंकिता बरोबर भांडायला पाहिजे. कारण अंकिता वगैरे हे तर काही भांडणार नाही, योगिता पण भांडणार नाही, कारण योगिता नरमच आहे. ती भांडली तर तिला आता निक्की बरोबर भांडायला पाहिजे. आर्याबरोबर हे आता शक्य नाही, कारण आर्याला इकडचे सगळे जे आहेत ते आता पूर्णपणे पाठिंबा देणार आणि तिला वेळोवेळी शांत करणार. सूरजला सगळेजण विचारतात, डीपी पॅडी वगैरे, तू हे काय मुद्दामून केलेलंस का चुकून झालेलं होतं. तर सूरज म्हणतो नाही असं काही नाही, नॉर्मल ह्याच्यात झालेलं होतं. तर तो म्हणतो नाही, परत एकदा सांग की मुद्दामून केलेलंस का नाही. तो म्हणतो हा मी मुद्दामून केलेलं होतं म्हणून. तर सगळेजण त्याचं कौतुक करतात, कारण त्यांना दाखवून देणं गरजेचं असतं जान्हवीला वगैरे सुद्धा की आम्ही सुद्धा तयारीचे आहोत, तूच फक्त भांडू शकत नाही, आम्ही सुद्धा भांडतो. बाजूलाच अंकिता छोटा पुढारी बसलेले असतात, ती छोटा पुढारीला जाब विचारते की तू बाबा, माझं जेव्हा हे होतं, मी शांत एकटी बसलेली होते, तेव्हा तू माझ्यावरून गुडी करतोस, सगळी माहिती काढून घेतोस किंवा मी तुमच्या बरोबरच आहे वगैरे असं बोलतोस आणि माझ्याच गोष्टींचं तू भांडवल करून सगळं त्या ह्याच्यात तू बोललास विकेंडच्या वारमध्ये, भाऊच्या धक्क्यावर वगैरे. तर ते चुकीचं होतं असं तिला वाटतं. हा ठीक आहे, बरोबर आहे, तिनं काहीतरी पर्सनल गोष्टी बोलल्या असेल किंवा काय असेल ते, तर तो सही 4 चौघात आणणं वगैरे बरोबर नव्हतं. याच वेळी आर्या येते आणि हा म्हणतो नाही नाही, मला हिच्यावर बोलायचंच नाही, ही बाई अशी आहे, ही बाई तशी आहे वगैरे येते. ती म्हणते नाही अंकिता, म्हणते आहे घरच आहे तर इथं थांबायला पाहिजे. हे जरा थोडं चांगलं वाटलं की ती सुद्धा शांतपणे बोलून घनश्यामला वगैरे समजायला लागते. खरं घनश्याम बडबड्या खूप आहे, खरं त्याच्याकडं तेवढं ग्रास्पिंग कॅपॅसिटी त्याची आहे. खरं ती फक्त राजकीय ग्रास्पिंग कॅपॅसिटीच आहे, बाकी त्याच्याकडं कॅपॅसिटी नाहीच आहे. घनश्याम इकडे अंकिता बरोबर वगैरे बोलत असतो, त्यामुळे निक्की जे अरबाज वगैरे यांच्यावरचा जो राग आहे तो घनश्यामवर काढते. घनश्याम पण तिला सडेतोड उत्तर देतो आणि निघून जातो. अंकिता इकडे डीपी वगैरे यांच्याबरोबर चर्चा करत असते की हा नक्की माणूस आहे तरी कसा, धड इकडं पण नाही धड तिकडं पण नाही, काय सांगतोय. डीपी म्हणतोय आमच्यात बसतोय, खातोय पितोय आणि वागतोय त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांच्याकडनं खेळतोय. हे काय म्हणजे तुमच्याकडनं खेळतोय, हे काय बरोबर नाही, हे जर आम्हाला समजणं झाले, तुम्ही पण काळजी घ्या वगैरे असं डीपी त्यांना सबुरीचा सल्ला देतो. आज वैभव, त्यानंतर हा घनश्याम, सगळेजण बेडवर बसलेले असतात आणि बघता बघता अरबाजला 2दा झोप लागते, त्यावर अलार्म वाजतो. खरं हे जे सगळे बाहेर बसलेले असतात, पॅडी, अंकिता वगैरे, त्यांना कुणालाच कळत नाही की नक्की अलार्म कुणासाठी वाजलाय, कोण झोपलेलं होतं वगैरे. तर ते रिक्वेस्ट करतात की नक्की बाबा कोण केलेला आहे, जरा तुम्ही बिग बॉस बोला. तर ते सांगतात की अरबाज झोपलेला होता म्हणून आणि असं आहे. तर त्याच्यावर घनश्याम एकदम हे करतो, शड्डू वगैरे टोकतोय, बरोबर सापडला सापडला वगैरे असं तसं येते. आनंद त्याला होतो. त्याच्यावर पॅडी त्याला बरोबर बोलतात
की अरे तू आनंद कसला हे करतोयस, तुला जर माहित होतं, तुला ही लाज वाटायला पाहिजे. कारण ह्याचा सगळ्यांना आपल्याला त्रास होणार आहे. जर समोरचा माणूस झोपत असेल, कोणी असेल तो, तर तू त्याला जागा करायला पाहिजेस, त्याला सांगायला पाहिजेस की बाबा नाही, हे करणं चुकीचं आहे वगैरे. तर तू यात अभिमान कसला बाळगतोस. तर छोटा पुढारीचा संताप लगेच होतो. त्याला असं वाटतं की आता हक्कभंग वगैरे प्रस्ताव आणायला पाहिजे आता या बिग बॉसमध्ये. जो म्हणतो की माझी तुम्ही लाज काढणारे, तुम्ही कोण, तुम्ही असं तसं आहे ते. तर सगळेच जण, हे खूप चांगलं वाटलं की सगळेच जण त्याला समजावून सांगतात. परत निक्की आणि वर्षा उसगावकर यांचं चालू होतं संभाषण कम वाद कम असं तसं. जे म्हणजे ते लावणीत प्रकार म्हणतात ना की विरोधक असे जे समोरासमोर चालू असतात, मला शब्द आठवण आता ना की, तर तसं त्यांचं चालू होतं. तर बिग बॉस सुद्धा याच्यात एंट्री घेतात, म्हणतात की दोघींच्याही दिबेला धार आहे वेळीसारखी वगैरे, कारण वेळी सुरई वगैरे ह्याच्यावरनं त्यांचा विषय चालू असतो. आता कॅप्टन्सीचे टास्क चालू होणार असतात. तर अंकिता सर्वांना वाचून दाखवत असते की असं असं आहे, जर तुम्हाला कॅप्टन व्हायचं असेल, तुमचा इथं फोटो लावायचा असेल, कॅप्टन्सीचं एक फ्रेम आहे त्यामध्ये, तर आपल्याला टास्क चालू करायचा आहे आणि या टास्कचे साठी तुम्ही गार्डन एरियामध्ये म्हणजे बाहेरच्या एरियामध्ये जायचं आहे. तर बाहेरच्या एरियामध्ये एक तुम्हाला अशी ट्रेन दिसते आणि हा ट्रेनचा काहीतरी टास्क आहे असं वाटतं. थोडंफार नेक्स्ट एपिसोडमध्ये असं त्यांनी दाखवलंय. थोडी बाचाबाची, थोडी मजा मस्ती ही होणार आहे. बघू आता या टास्कमध्ये ग्रुप पडतात, कसं काय इंडिव्हिज्युअल गेम आहे आणि कोण जिंकतंय कोण हारतंय ते. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे रिव्ह्यू तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. मी तुम्हाला सांगतोय खरं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकही कमेंट करत नाहीये, हे मला थोडं चुकीचं वाटतंय. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल अशी मी आशा करतो.